महायुतीच्या प्रचारात मनसे उतरणार आहे। मनसेत कोणाशी संपर्क साधायचा ते कळू असं राज ठाकरेंनी म्हटलं। महायुतीच्या नेत्यांनी आमच्या लोकांना मानाने वागवावं असंही राज ठाकरेंनी म्हटलं। मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचं पक्षाने ठरवलंय। पक्षाचा विचार करून निर्णय घेत असतो असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसेने भूमिका बदललेली नाही तर धोरणांवर कायम आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं। तर गेल्या 5 वर्षांमध्ये देशातील परिस्थिती बदलली असं राज ठाकरे म्हणाले। मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिलेच नसते असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। आमच्याही जे पदाधिकारी असतील, माझे जे महाराष्ट्र अधिकारी असतील, त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा, काय करायचे, कारण त्याच्यामध्ये मग घोळ नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नको। त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचा, ज्याच्यातनं आमचे लोक कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे। परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आता त्यांना सांगितलं जाईल, त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल। जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं। काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं। आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा। दो चीज, एक जनसभाओं को क्या आप संबोधित करने वाले चुनाव प्रचार के दौरान? मी आता मी काही ठरवलं नाहीये, पुढे बघेन। 17 तारीख को सर एक आप लोगों की सभा होने वाली है शिवाजी पार्क। आमचे बुकिंग असतात, तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।